शेतकरी मित्रांनो, तुमच्या सुद्धा कापूस पिकामध्ये अशा पद्धतीनं कापसाचा जर वाट्या झाल्या असेल ना आणि कापूस पिकाची वाढ जर कमी असेल ना, तर एक फवारणीचं कॉम्बिनेशन सांगतो, जे की तुम्हाला कापूस पिकामध्ये करून घ्यायचे आहे. साधारणतः कापूस पीक बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा एका महिन्याचा वर आहे, 40-45 दिवसात झाला आहे. तरी कापसाची म्हणावी तशी वाढ झालेली नाही आहे आणि रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव देखील वाढलेला आहे. तर अशासाठी मी तुम्हाला एक कॉम्बिनेशन सांगतो, ज्याचा वापर तुम्हाला कापूस पिकामध्ये करून घ्यायचा आहे. जेणेकरून तुमच्या कापूस पिकामध्ये वाढ चांगल्या पद्धतीने होईल, कापूस पिकामध्ये रसशोषण करणाऱ्या किडींचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने होईल आणि शेतकरी मित्रांनो, कापूस पिकामध्ये जे काही न्यूट्रिएंट्सची कमतरता काही काही ठिकाणी आपल्याला कापूस पिवळसर झालेला पाहायला दिसतोय, तर हे सुद्धा आपल्याला कमी प्रमाणात झालेलं पाहायला मिळेल. असे एकंदरीत टेक्निकल मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगतो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुमच्या कापूस पिकामध्ये अशा पद्धतीची समस्या असेल ना, सगळ्यात आधी तुम्हाला इकडे त्रिदेव या टॉनिकचा वापर करून घ्यायचा आहे. त्रिदेव या टॉनिकमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं रिझल्ट पाहायला मिळतात. हे एक बायोस्टिम्युलंट आहे आणि यामुळे काय होते ना, कापूस पिकाची वाढ झपाट्याने होत असते आणि कापूस पिकाची वाढ झपाट्याने झाली तर ते झाड फुटवा घेऊन वाढत असते. याच्यामुळे आपल्याला फायदा होत असतो. दुसरं म्हणजे इकडे आपल्याला ॲग्रोमाइटचा वापर करायचा आहे. ॲग्रोमाइट काय करत असते ना, जे काही कापूस पिकामध्ये तुम्ही इकडे पाहत असाल कशा पद्धतीने वाट्या झालेला आहे. इकडे तुडतुड्याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. तर हा रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी आपल्याला ॲग्रोमाइट खूप मदत करत असते. याचा वापर आपल्याला साधारणतः 20 ते 25 ml प्रतिपंप या प्रमाणात करून घ्यायचा आहे. हे झाले 2 टेक्निकल. आणि तिसरा शेतकरी मित्रांनो, एखाद्या चांगल्या बुरशीनाशकाचा वापर करा. बुरशीनाशकामध्ये तुम्ही एक साफ घेऊ शकता किंवा तुम्ही टार्गेट या बुरशीनाशकाचा वापर करू शकता आणि चांगल्या पद्धतीनं फवारणीचं व्यवस्थापन करू शकता. राहिला विषय एक की कापूस पिवळं पडत चाललाय, न्यूट्रिएंट्सची कमतरता आपल्याला कुठं कुठं दिसत आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही न्यूट्रिरिच कॉम्बीचा वापर साधारणतः 25 ग्राम प्रतिपंपासाठी करू शकता. न्यूट्रिरिच कॉम्बीमध्ये आपल्याला सगळ्याच प्रकारचे महत्त्वाचे इसेन्शियल न्यूट्रिएंट्स पाहायला मिळतात, ज्याच्यामुळे आपल्या कापूस पिकामध्ये जे काही स्ट्रेसमध्ये गेलेला कापूस आहे, कारण बऱ्यापैकी पाऊस खूप जास्त झाला आहे. तुम्ही इकडे पाहू शकता कशा पद्धतीने इकडे पाऊस झालेला आहे. त्याच्यामुळे स्ट्रेसमध्ये कापूस जात असतं. तर त्याच्यासाठी तुम्हाला न्यूट्रिरिच कॉम्बीचा वापर 25 ग्राम प्रतिपंप या प्रमाणात करून घ्यायचा आहे. एकंदरीत जर हे फवारणी केली ना तुम्ही, तर तुम्हाला सुंदर रिझल्ट कापूस पिकामध्ये पाहायला मिळेल, ज्यामुळे तुमच्या कापूस पिकामध्ये वाढ चांगल्या पद्धतीने होईल, फुटवा चांगल्या पद्धतीने होईल, रस शोषण किडींचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने होईल आणि शेतकरी मित्रांनो, कापूस हिरवागार तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करून टाका. धन्यवाद.